आळूवडी बनवताना नेहमीच आपण या आळूच्या पानांचा असा गोल गोल करून रोल तयार करतो आणि मग अशा या भरपूर लेयर्सच्या वड्या तयार करतो। पण मी आज आळूच्या पानांचा जरा सुद्धा रोल न करता या अशा बघा इतक्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आळूच्या वड्या तयार केल्या आहेत। मुळात म्हणजे या आळूच्या वड्या जरा सुद्धा तेलकट होत नाही। फक्त 2 चमचे तेलामध्ये मी तयार केल्या असल्यामुळे बघा टिश्यू पेपरला कुठेही तेल लागत नाही। अशा या महिनाभर टिकणाऱ्या आळूच्या वड्या कशा तयार करायच्या हे पाहूयात। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। इथे मी साधारण 5 ही आळूची पानं घेतलेली आहेत। ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। साधारणपणे या अशा काळ्या देठाची आळूची ही पानं असतात। ही जरा कमी खाजरी असतात। याचा हा देठाचा भाग मी काढून घेतलेला आहे, कारण त्याच्यामध्ये बराचसा खाजरेपणा असतो, त्यामुळे शक्यतोवर देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा। स्वच्छ पानं पुसून सुद्धा घ्यायची आहेत, म्हणजे यामध्ये जो काही ओलावा असतो तो कमी होतो। नेहमी आपण काय करतो तर ही आळूच्या पानांचा या पद्धतीने असा रोल तयार करत असतो, पण आज आपण जरा सुद्धा हा असा रोल तयार न करता फक्त ही सगळी पानं स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर अशी एकत्रित फक्त याची गुंडाळी करायची आहे। आणि याला आपल्याला अगदी पातळ, शक्य असेल तेवढं पातळ हे आपल्याला असं कापून घ्यायचं आहे। आपण आज एका सोप्या पद्धतीने करणार आहोत, कारण आपण जी नेहमीची पद्धत वापरतो की नाही त्यामध्ये आपल्याला प्रत्येक पानांना पीठ लावावं लागतं, बराचसा वेळ लागतो। तो वडीचा रोल तेलामध्ये घातल्यानंतर बऱ्याचदा सुटतो, त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही अशी आळूच्या पानांची वडी तयार करणार आहोत। आता ही चिरलेली पानं बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण पीठ घेणार आहोत। तर मी 1 पानासाठी 1 पळी पीठ इतकं घेतलेलं आहे। आपली नेहमीची ही मध्यम आकाराची पळी आहे। असं 5 पानांसाठी 5 पळ्या पीठ, 1 चमचा इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं, ज्याच्याने कुरकुरीतपणा येईल। थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, हिंग आणि थोडंसं पांढरे तीळ घालायचे आहेत। जर तुम्हाला आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट जर यामध्ये घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी कायम घालत नाही। त्यानंतर इथे आपण 1 लिंबा एवढी मी चिंच कोमट पाण्यामध्ये भिजायला घातली होती, त्याचा हा अर्क घातलेला आहे। आणि जेवढी चिंच असेल त्याच्या दुप्पट इतका आपल्याला गूळ घालायचा आहे। आळूच्या पानांना खाजरेपणा असतो, त्यामुळे चिंच आणि गूळ हे अत्यावश्यक आहे। बरोबरीने मस्त अशी चटपटी चव सुद्धा आपल्या आळूवडीला या चिंच आणि गुळाच्या पाण्याने येते। आता ही चिरलेली पानं घातली की एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं। खरं तर आपण आळूची पानं स्वच्छ पुसून घेतलेली आहेत, पण तरी सुद्धा हे असं एकदा मिसळून घेतलं की मग आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे एकदा चांगलं असं आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण ना अगदी कमी ठेवायचं आहे, कारण मिश्रण जर आपलं सैल झालं ना तर मग वड्या मात्र आपल्या अगदी छान अशा कुरकुरीत न होता त्या तेलकट होण्याची शक्यता असते। म्हणून पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि हलक्या हाताने हे मिसळून घ्यायचं। म्हणजे काय होतं तर अगदी घट्ट हे मिश्रण न होता छान असं हलकं तयार होतं आणि वड्या सुद्धा जाळीदार तयार होतात। आता हे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण एखाद्या अशा उभ्या छोट्याशा डब्यामध्ये, किंवा जर तुमच्याकडे उभा असा ग्लास असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही वडी सेट करू शकता। त्यासाठी एका या डब्यामध्ये मी ही वडी सेट करणार आहे, म्हणून याला आतल्या बाजूने थोडंसं तेल लावलं आणि कडेकडेने हे असे तीळ घालायचे आहेत। आधी तर आपण वडीच्या आतमध्ये तीळ तर घातलेलेच आहेत, पण छान दिसावं, आकर्षक दिसावं म्हणून मी हे फक्त तीळ असे कडेने घालणार आहे। हे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे। अगदी 2-3 चिमूट मी तीळ हे सगळे घातलेले आहेत। आणि इथे महत्वाची ट्रिक म्हणजे आपण हे आळूच्या पानांचा जो रोल केला की नाही तो अगदी हलक्या हाताने करायचा आहे, आणि या डब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये भरताना सुद्धा अगदी हलक्या हाताने भरायचं। हे असं का करायचं, कारण हे जेव्हा आपण असं हलक्या हाताने भरतो त्यावेळेस मध्ये मध्ये पोकळी तयार होते आणि मग वड्या छान अशा हलक्या आणि जाळीदार तयार होतात। फार घट्ट जर आपण हे मिश्रण दाबून भरलं तर मग मात्र वड्या आपल्या अगदी छान हलक्या आणि पोकळ तयार होत नाही। आता हे मिश्रण हलक्या हाताने मी असं सेट करून घेतलं। थोडंसं यावरून थोडे पांढरे तीळ घालणार आणि मग आपली ही वडी आता वाफवण्यासाठी तयार आहे। वाफवण्यासाठी एका पातेल्यामध्ये इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तळाशी 1 इंच पाणी आणि स्टँड ठेवून हा डबा आपण यामध्ये ठेवायचा आहे आणि
झाकण ठेवून फक्त 10 ते 12 मिनिटं आपल्याला वाफ घ्यायची आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा अळूचा वडीचा रोल हा छान असा वाफला गेला आहे. 10 मिनिटांमध्ये अगदी छान वाफतो. आता हा असाच आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे. अगदी गरम गरम असताना कधीही या वड्या काढून घ्यायच्या नाहीत. आपला नेहमीचा जो रोल असतो की नाही तो बनवण्यासाठी फार कष्ट पडतात. एकामेकावरती पानं ठेवा, पीठ लावा, मग व्यवस्थित रोल करा. कधी कधी तो रोल सुद्धा सुटतो. पण या पद्धतीने केली तर झटकेपट आळूवडी बनवून तयार होते. आणि मुळात म्हणजे बघा अगदी आपली जशी ती आळूची वडी असते की नाही तशीच ही आळूची वडी सुद्धा चवीला लागते. आणि घाई गडबड असते किंवा ज्यांना आळूवडीचा रोल तयार करता येत नाही त्यांच्यासाठी तर ही पद्धत अतिशय सोयीची आहे. आणि ह्या अशा तयार करून ठेवलेल्या वाफवलेल्या वड्या आपण छान अशा अगदी शक्य असेल तितकं छान पातळ अशा कट करून घ्यायच्या आहेत. आणि बघा अगदी छान अशा आपल्या हलक्या पातळ अशा आपल्या वड्या तयार झाल्या. या वड्या जर तुम्ही एखाद्या झिप लॉकच्या पिशवीमध्ये पॅक करून किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून जर ठेवल्या तर मात्र महिनोन महिने फ्रीझरमध्ये अशाच छान राहतात. आता आम्ही तुम्हाला फक्त एकच वडी तळून दाखवणार आहे, कारण आमच्याकडे ना तळलेल्या वड्यांपेक्षा शॅलो फ्राय केलेल्या वड्या खूप आवडतात. त्यामुळे मी असं डीप फ्राय करण्यासाठी हे तुम्हाला दाखवतेय की ही वडी जरी तेलामध्ये घातली तरी आपली नेहमीची वडी जशी कधी कधी सुटते की नाही त्या पद्धतीने ही वडी अजिबात सुटत नाही. म्हणून फक्त तुम्हाला एक वडी मी तळून दाखवत आहे. बघा छान असं तांबूस रंग येईपर्यंत मस्त अशी ही वडी मी तळून घेतलेली आहे. आता जर बाकीच्या वड्या ज्या आहेत त्या मी फक्त 2 चमचे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे. जरी तुम्ही अगदी कमीत कमी तेलाचा वापर केला ना तरी सुद्धा या वड्या अतिशय कुरकुरीत तयार होतात. त्यामुळे फार तेल वगैरे काहीही वापरण्याची गरज नाही. गॅस अगदी लहान ते मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर चांगलं दोन्ही बाजूने उलटपालट करून या वड्या चांगल्या शेकवून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवर शेकल्यामुळे त्या हळूहळू छान अशा खरपूस शेकल्या जातात आणि मस्त अशा कुरकुरीत होतात. बघा सुरुवातीला मी 1 चमचा तेल घातलं होतं, आता तर मात्र अर्धा चमचाच तेल घातलेला आहे आणि छान दोन्ही बाजूने या तांबूस रंग येईपर्यंत वड्या शेकवून घेतल्या. कमीत कमी तेलाचा वापर केला असल्यामुळे या छान अशा हेल्दी वड्या होतात. मुळात म्हणजे मस्त अशा शॅलो फ्राय केल्यामुळे कुरकुरीत तयार होतात. तुम्हाला ही आळूवडीची पद्धत आवडली का? जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला पटकन एक लाईक करा. या आळूच्या वड्या अगदी नवशिक्या गृहिणी असतील किंवा ज्या तरुण मुली आहेत त्यांना सुद्धा या वड्या करायला अतिशय सोप्या आहेत, कारण यामध्ये रोल वगैरे करण्याची काहीही झंझट नाही. आणि बघा तव्यावर मस्त मध्यम आचेवर छान अशा शॅलो फ्राय करून घेतल्या असल्यामुळे मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या वड्या तयार झाल्या आहेत. भरपूर असा आळूवडीच्या पानांचा वापर केला असल्यामुळे छान अशा या कुरकुरीत होतात. बघा टिश्यू पेपरला कुठेही जरा सुद्धा तेल लागलेलं नाहीये, कारण आपण जास्त असा तेलाचा वापर अजिबात केला नव्हता. त्यामुळे अजिबात तेलकट न होणारी ही कुरकुरीत आळूवडीची पद्धत तुम्हाला कशी वाटली? मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.